तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं अक्कलकोट देवदर्शन. आता आपण निघालो तुळजाभवानी देवदर्शनासाठी. तर आता इथून बाहेर पडलो बसमधून. आवता तर बघूच शकता तुम्ही. रूम बघत होतो आम्ही, फ्रेश होण्यासाठी रूम भेटली. आता आम्ही रूमकडे निघालो. म्हणजे थोडंफार फ्रेश झाल्यानंतरच चांगलं वाटेल, कारण रूट लांबचे होते. तर रूममध्ये कडे निघालो सगळे. फ्रेश व्हायला गेले मी. तिथून नंतर हा उरून आलेला लुक, माझ्या मुलीचाही लुक बघू शकता आणि माझाही लुक बघू शकता. भरपूर ऊन होतं म्हणून पहिले मी तिला हॅड घेतली होती. नंतर मला पण तेवढंच ऊन लागत होतं, पण मी ओढणी आणायची विसरले होते, त्यामुळे ओढणी काही घेतली नाही मी. तर इथून तर स्टार्टिंग झाली चालण्याची. अजून भरपूर आतमध्ये जायचं होतं. हे मस्त शॉप लागले होते. या शॉपमध्ये तुम्हाला देवासाठी जे जे लागणारं सामान असतं ते सगळं त्या शॉपमध्ये भेटून जाईल. नंतर आतमध्ये निघालो. ह्यांना पण म्हणलं या माझ्या ब्लॉगमध्ये, म्हणून ह्यांना पण घेतलं मी ब्लॉगमध्ये. माझी मुलगी तर सगळ्यात जास्त एन्जॉय करत होती. तिने जराही झोप काढली नाही. मस्त अशी हॅट लावून उन्हात इकडे तिकडे बघत तिचं चालू होतं. सगळ्यांना बघून चालणं. तिला काय आळस आला नाही. तिने मस्त ही ट्रिप एन्जॉय केली. नंतर आम्ही पुढे निघालो. पुढे निघताच अजून भरपूर चालायचं होतं. चालतं हे शॉप बघत काय आवडते का बघत होते, पण काय आवडलं नाही मला. नंतर मंदिर लागलं आम्हाला. मंदिराचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, किती भारी वाटते मंदिर म्हणून. तर मंदिरात आतमध्ये जायचं होतं आम्हाला, पण आतमध्ये भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही विचार करत होतो जायचं की नाही. तिथून नंतर आम्ही म्हणतो थोडंफार नाडा वगैरे घ्यावा देवाचा. काय होतं तिथं घेण्यागत भरपूर, ते घेत होते. पण माझी मुलगी काय मला घेऊ देत नव्हती. तिला माझ्याकडचंच सवय, पहिलं मी घेणार म्हणून तिचंच चाललं होतं. तिचं काय घ्यायचं आहे ते. मला तर काही घेऊ दिले नाही तिने, स्वतःच काय ते घेत होती. नंतर नाडा घेतला मी फक्त. नाडा घेतल्यानंतर तिला बोलले चल म्हणून. भूक लागली. आमच्या बोलले नाश्ता करायचा म्हणून. मंदिरात जायच्या अगोदर नाश्ता करायला बसलो. मी काय नाश्त्याला जास्त जड खायला घेतलं नाही, कारण मला बसमध्ये ऊन होतं म्हणून मी फक्त उपमाच घेतला आणि हिला थोडाफार शिरा घेतला चारायला. तर उपमा तर छान होता, आवडला मला उपमा. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे सगळ्यांचं करून झालं. आम्ही मंदिरात मुख्यद्वाराकडे निघालो जायला. आतमध्ये जाताना हे मस्त खाली असं पाय पडण्यासाठी होतं. त्याला काय म्हणतात मला एवढं काय माहीत नाही. मी पण फर्स्ट टाईम आले होते देवदर्शनासाठी, त्यामुळं मी एवढं काही सांगू शकत नाही. नंतर आतमध्ये गेलो. आतमध्ये जाताच तिथे रविवारचा दिवस असल्यामुळं भरपूर गर्दी होती. त्यामुळे आम्हाला मेन गेटला आतमध्ये जायला भेटलं नाही. आणि पासेसला जायला पण पासेसला खूप गर्दी होती तिथे, म्हणून पासेसच्या पण ह्याच्याने गेलो नाही आम्ही डायरेक्ट खालच्या लाईनीत गेलो, मंदिराच्या बॅक साईडने. तिथूनच आम्ही देवदर्शन केलं. पहिलं माझ्या मुलीला घेऊन गेलो. मुलीला ते गोमूत्र काय असतं माहीत नाही मला. तिथे गेलो होतो आम्ही. पहिले तिथे तिला दाखवलं. तुम्ही बघू शकता. हे मला एवढं काही माहीत नाही, मी पण फर्स्ट टाईम आलो, पण तुम्हीच सांगा मला काय आहे ते. तर तिने त्यात पण भरपूर एन्जॉय केला. तिला खेळण्यागत वाटत होतं ते, म्हणून ती त्याला पकडायला बघत होती. त्याच्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर पडताच मस्त असं महादेवाचं पिंड वगैरे दिसलं. तिथे पण पाय वगैरे पडलो. पाया पडून झाल्यानंतर आतमध्ये जय भवानीच्या द्वाराकडे निघालो. आतमध्ये चाललो. नंतर भरपूर गर्दी होती. त्यात ऊन, चिडचिड होत होती मुलीची पण काय किरकिर केली नाही तिने. एन्जॉय केलं तिने. नंतर खालच्या साईडला निघालो आम्ही. खालच्या साईडला निघताच खाली पण बघू शकता किती गर्दी. शनिवार रविवार म्हटलं की खूप गर्दी असते मंदिरांना. इतर वेळेस काय नाही वाटत जायला. तरी पण हिला खेळवत आम्ही आणलं. नंतर ही निघाली खाली जायला दर्शनाकडे. नंतर बघू शकता एवढं मस्त वाटत होतं ना मंदिरामध्ये. भरपूर जण होते देवदर्शनासाठी आलेले. तुम्हाला एक करून मंदिर दाखवेल आणि मंदिरातली देवी दाखवेल. त्याच्यानंतर आम्ही निघालो. हिला पण देवदर्शन करून घ्यावं म्हटलं. फर्स्ट टाईम आणले तर हिला झोपू नव्हती दिली, त्यामुळे हिचं पहिलं देवदर्शन केलं. थोडंफार बसावं म्हणतो ते, पण बसले की लेट होईल म्हणून बसत तर नव्हते. नंतर चालत गेलो. हे पहिले इथे पाया पडलो. मग अजून एक मंदिर आहे पुढच्या साईडला, तिथे पाया पडलो. असे 2-3 मंदिरं होते तिथे पाया पडलो आम्ही. माझ्या मुलीचा पण माथा टेकवला आम्ही तिथे. नंतर माझ्या मिस्टरांनी पण पाया पडल्या.
फर्स्ट टाईम देवदर्शनाला आले ह्यांच्या फॅमिलीसोबत, पण छान वाटलं मला देवदर्शन करून. नंतर आम्ही मुखवटा घेतला होता, तर मुखवटा पण पुढे तुम्हाला दिसेलच, तो पण मस्त सुंदर होता. तर मुखवटा पण व्हिडिओमध्ये आम्ही शूट केलेला आहे, तर तुम्ही बघूच शकता. तो मुखवटा पण किती छान आहे, एवढा छान वाटला तो मुखवटा. करायला गेलं तर देवाचं पण भरपूर आहे, ते करणाऱ्यासाठी आहे खरं. नंतर आम्ही बाहेरनंच हा शूट घेतला होता देवदर्शनाचा. बाहेरनंच पाया पडले आम्ही. नंतर निघालो आम्ही बाहेरच्या साईडला जायला. ऊन तर बघूच शकता किती ऊन लागते. चालता एक ह्यांच्याबरोबर पण व्हिडिओ काढला. त्यांचं काहीतरी आपलं वेगळंच चाललं होतं. त्यांची मुलगी वैतागून शेवटी झोपून गेली. नंतर निघालो आम्ही बाहेरच्या साईडला जायला. बाहेरच्या साईडला पण जायला तितक्याच पायऱ्या होत्या, आणि आमची चिल्लरपाटी गँग पण सोबत होती, त्यांना बघत जावं लागत होतं. नंतर हिचा जरा एक फोटोशूट करावं म्हणलं. इथं मस्त ती बसली होती, तिला ते पण भारी वाटत होतं बसायला आणि फोटोशूट करायला. फायनली आम्ही आलो बसमध्ये त्याचं एवढं गरम व्हायला लागलं. मी शेवटी काढलेले फोटो त्याच्यानेच हवा घेत बसली. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.